हाय गाईज, कशात तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि कल्याणी काशीना सुतार या यूट्यूब चॅनल तुमचा मनापासून स्वागत मी प्रत्येक व्लॉगमध्ये बोलताव डेली ब्लॉगिंग करीन हे कामाची मुलं मला काही टाईम भेटत नाही आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी जाम खास म्हणून मी आज ब्लॉग बनवायचा विचार केला. तर आता आमचं प्रिपरेशन चालू आहे, तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहो. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. याच्यानं आगरी बोलू का शुद्ध बोलू माझा डोका चालत नाही. आणि हे बघा कवरा पसारा भरले नुसतं कपड्यांचाच. ड्रेस वगैरे स्टिच करायला माझा टाईम जाते जास्त करून, तर तुम्हाला टाईम देतच नाही येत. तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा न पूरक होत्या नक्की बघा. 3 साड्या ऑप्शनला न 2 ब्लाउजा बी मला हे जरा कॉम्बिनेशन तेवढा चांगला नाही वाटत. आता बघू मी यो ट्राय करताव न बघताव कोणचा भारी वाटते. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फायनल लुक आता तुम्हाला उद्याच बघायला भेटणार, पण डन केल्या मी ही साडी आणि यो ब्लाऊज. तर गाईज ही ज्वेलरी आम्ही आता सिलेक्ट केलेली आहे. सो बघू तरी पण आमचा काही फिक्स नाही अजून कंची घालायची. तर गाईज फायनली मी रेडी झालेले, अजून लुगडा नाही वेअर केला मी आणि भरपूर टाईम झालेला. उठायलाच मला 8 वाजलं ना, त्याच्याने मी लाईट गेलेली आमची. मग आता मी तुम्हाला भेटते पालखीमध्ये, तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला सांगायची विसरलीच की आज आहे आमच्या गावची पालखी आणि माझ्यासाठी आज खूप स्पेशल दिवस आहे म्हणून मी एवढा सारा मेकअप केलेला आहे. तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा.
पालखी पिंपळगावची मानाची पालखी निघाली आहे. वहिनी नाराज आहे आमची. वहिनी काय झालं? काय नाही झालं. चालू आहे गाईस, तुम्ही बघू शकता. आणि फुल गर्दी आहे, कोणी नाचन आहे. बँड बी बंद झालेला. कवत देत नाही का वेणी बनवून? कवत नाही दे, फसवले आहे. बघायला भेटते
तर यांना तुम्ही नक्की ऑर्डर द्या मेकअपची. हे पण मेकअप करतात. पदार्थ करून दे त्यांना वाटकाचं नाही. तुम्ही काही बोलाल का आमच्या ब्लॉग मध्ये? मी PM म्हात्रेची बहीण आहे. हे आमचा बंटी मालिक बहीण जाम बरे आणते. चंगू मंगू आमच्या गावातले आणि सुद्धा झालं पालखी सोबत. हा मग तुला एक दिवशी तर गाईज माझा भाऊ सुद्धा चालले आता चालत चालत. आणि सावकाश जाऊ दे आणि सावकाश घरी येऊ दे असं सांगणार आहे मी एकविराईला. काय काय बोला काही नाही. गेल्या वर्षी जे ना एक तुझा पाकिट नाही आणता आलं याला गावाला का आणू जाऊन त्या अख्ख्या गावाला खावाला आणणार तसं कट नाही. बोल तू बोल. लोणावळा चिक्की अजून का आणणारच? आता बोलले हो मी दाखवीनच ब्लॉग मध्ये आणि की खावाला आणले का नाही बघू ना समजलं. ओके गाईस माझ्या भावाचा फॉलो करा आणि त्याला पुढच्याशी लग्न करायचं तर पुढे मुलगी असेल तर नक्की DM करा. तर गाईस माझे 3 भाऊ चालत चालल्यात आणि हे मागे सर्वजण हाय करा. हाय. आणि सावकाश जा सर्वांनी आणि घरी येताना सावकाश या. येताना खावाला ना आता आली नका येऊ कोणी. तर गाईज मी एकटी चालत चाललेलो म्हणून अश्विनला बोलवले आणि अश्विनी आलेली आहे. तर चला आता मी बस्तीच्या गाडीवर. तर गाईज आम्ही आलो इथं पाय पडण्यासाठी. आता पालखी गेलेली आहे. मगाशी खूप गर्दी होती. तर गाईज आम्ही फायनली चालू घरी आणि इथं थोडंसं एंट्रन्सचा व्हिडिओ करायचा. फायनली घरी आलो आणि थोड्याफार रील्स काढल्या. बाहेर असं बेकार ऊन ना व्हिडिओ पण चांगले येत नाही. तर वरती आलो रूममध्ये व्हिडिओ करल्या बऱ्यापैकी केल्यान. तर तुम्हाला इन्स्टाला त्या व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही माझ्या इन्स्टा ID ला फॉलो करा ना. आता मी फ्रेश वगैरे होता ना मग भेटता तुम्हाला. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. केक आणलेला अश्विनच्या बड्डेला डिसेंबरमध्ये. अजून कुचते फ्रीजान वरचे फ्रीजान आता शिंबगला आता फेकायला करली. हीच ती काढली टीचर्स बड्डेचा केक. शी कोणाला दिला असं खाल्ला रे असता कोणी. मला पार्सल आले हार 2 दिवसात. माझं एक पार्सल येते आली. हे बघा हे टॉप मागवले टाइमपास घालायला. मस्त ना. क्यूट क्यूट कौस आली ना.